आणि नमस्कार सगळे कसे आहात. होप एव्हरीवन इज डुईंग ग्रेट इन देअर लाईफ. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज पण आपण घेणार आहोत 4 सेंटेन्सेस. आणि हो, जे काय शिकत आहात त्याच्याबरोबर अजून एक नवीन टेक्निक इंट्रोड्यूस करा, विच इज कॉल्ड अ शॅडोईंग टेक्निक. आपल्या चॅनलवरती ही व्हिडिओज अवेलेबल आहेत. जर आवडलेच तर नक्की ऐका. ओके देन, विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. Hear me out once. Hear me out once. माझं एकदा ऐकून तर घे. आपण म्हणतो ना, अरे मला जज करण्याआधी माझं ऐकून तर घे. Hear me out once before judging me. Before judging me. Hear me out once. आता हे आपण माझ्याबद्दल म्हणजे आपण स्वतःबद्दल बोलतोय म्हणून. आता तुम्हाला बोलायचं की त्याचं एकदा ऐकून घे, तर तुम्ही काय बोलणार? हिअर मीच्या जागी काय येणार? हिम. कारण की आपण एका मुलाबद्दल बोलतोय, राईट? हिअर हिम आउट वन्स. त्याचं एकदा ऐकून घे. जर मुलीबद्दल बोलायचं आहे आणि तुम्हाला बोलायचं की तिचं एकदा ऐकून घे, तर तुम्ही इथे काय ना, हिअर हर. मग मुलगी हर आउट वन्स. हिअर हर आउट वन्स. ओके. कॅन यू हिअर मी? तुला माझं ऐकू येत आहे का? तर फॉर एक्झाम्पल की तुम्ही फोन केला आहे आणि तुम्ही समोरच्याला विचारते, अरे तुला माझा आवाज येतोय किंवा तुला माझं ऐकू येत आहे का? तुम्ही काय बोलला? Can you hear me on the call? Can you hear me? This is also sufficient. I can't stand it. I can't stand it. म्हणजे मला हे सहन होत नाही. फॉर एक्झाम्पल, तुमच्याशी कोणतरी खोटं बोलतंय हे तुम्हाला माहिती आहे, तर तुमची चिडचिड होते ना, तेव्हा तुम्ही बोलू शकता, I can't stand it when someone lies. I can't stand it when someone lies. You can't. Can't म्हणजे काय रे? Cannotचं कॉन्ट्रॅक्शन. Can plus not. याचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं? Can't. ओके. You can't please everyone. इथे प्लीजचा अर्थ आहे खुश. तुम्ही सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. जे तुम्ही काही करायचं ते केलं ना, तरीही सगळ्यांना नाही खुश ठेवू शकत. म्हणजे नो मॅटर व्हॉट यू डू, no matter what you do, you can't please everyone. You can't please everyone. Can't say for sure. Can't say for sure म्हणजे नक्की सांगता येणार नाही. नक्की सांगता येणार नाही तो येईल की नाही. Can't say for sure if he comes. If he comes. If ही कंडिशन वापरली म्हणजे नक्की नाही सांगता येते की तो येईल की नाही का. Okay, can't say for sure if he'll come. He'll come. I don't know anything. I don't know anything म्हणजे मला काहीच माहित नाही. आता I don't know anything या सेंटेन्सच्या ऐवजी तुम्ही हेही बोलू शकता, I know nothing. म्हणजेच काय की मला काहीच माहिती नाही, मला त्या इन्सिडेंटबद्दल काही माहिती नाही. आता इन्सिडेंटसाठी मराठी शब्द मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक जर तुम्हाला बोलायचं की त्या इन्सिडेंटबद्दल मला काही माहिती नाही, आय डोंट नो एनिथिंग अबाउट द इन्सिडेंट. किंवा तुम्ही बोलू शकता, आय नो नथिंग अबाउट द इन्सिडेंट. दोज डेज आर गॉन म्हणजे ते दिवस गेले. ते दिवस गेले जेव्हा आपण प्रत्येक संध्याकाळी मजा करायचो. दोज डेज आर गॉन when we had fun every evening. Those were the days. म्हणजे ते दिवस काही वेगळेच होते. आपण बोलतो ना, कॉलेज लाईफ ते दिवस खूप वेगळेच होते. कॉलेज लाईफ, those were the days. Are you quite sure? म्हणजे तुला पूर्ण खात्री आहे का? फॉर एक्झाम्पल, आपण बरोबर पत्त्यावरती आलो आहोत याची तुला पूर्ण खात्री आहे का? Are you quite sure this is the right address? Are you quite sure this is the right address? When is Agastya's birthday? म्हणजे अगस्त्याचा वाढदिवस काय कधी आहे माहिती आहे? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला बोलायचं आहे की अरे अगस्त्याचा वाढदिवस सप्टेंबरमध्ये असतो की नोव्हेंबर? When is Agastya's birthday? September or November? It was your fault. म्हणजे काय? ती तुझी चूक होती. होती का आहे? कारण की आपण इथे वॉजचा वापर केला. चूक आहे म्हणायचं असेल तर आपण काय वापरणार? इज. इथे काय येणार? ही तुझी चूक आहे. इट इज युअर फॉल्ट.
ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं अरे मला दोष देऊ नकोस, हे तुझी चूक आहे. लाईक डोंट ब्लेम मी. ब्लेम म्हणजे काय? ब्लेम म्हणजे दोष. ओके. डोंट ब्लेम मी, इट वॉज युअर फॉल्ट. डोंट ब्लेम मी, इट वॉज युअर फॉल्ट. डू यू लाईक टी? चहा आवडतो? तुला चहा आवडतो का? हा प्रश्न आहे. तर तुमचं उत्तर, प्रश्न डू पासून सुरू होत आहे, उत्तरमध्ये डू यायला हवं. तर तुमचं उत्तर आहे हो, आवडतं. तर तुम्ही काय बोलला? येस आय डू लाईक टी. आय डू लाईक टी. किंवा तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही काय बोलला? नो आय डोंट. नो आय डोंट लाईक टी. ओके. वेन डिड शी अराईव्ह म्हणजे ती कधी आली. असं खूप जण बोलतात वेन डिड शी अराईव्ह. अराईव्ड. ओके. हे सेम वाक्य फक्त ईडी जोडतात. दॅट इज ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. तुमचं नेहमी असं असायला, प्रश्न असं असायला हवा, वेन डिड शी अराईव्ह. वेन डिड शी अराईव्ह. ओके. ती केव्हा आली. आता तुम्हाला विचारतं रे रिया केव्हा आली. वेन डिड रिया अराईव्ह. ओके. वेन डिड रिया अराईव्ह. वेन डिड रिया गो. रिया केव्हा गेली. याचा अर्थ काय होतो? वेन डिड रिया गो. तुम्हाला बोलायचं आहे रोहन केव्हा गेला, तर तुम्ही सब्जेक्ट चेंज करणार. काय बोलणार? वेन डिड रोहन गो. इथे पण गो येणार, डीड आहे म्हणून गो. इथे वेंट नाही म्हणायचं. ओके. वेन डिड रिया वेंट. दॅट्स ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. का इनकरेक्ट आहे याच्यासाठी आपण सेपरेट ग्रॅमर सिरीज बनवूयात नक्कीच. अ फ्यू डेज अगो. अ फ्यू डेज अगो म्हणजे काही दिवसांपूर्वी. तुम्हाला बोलायचं रे रिया कधी गेली. काही दिवसांपूर्वी गेली. लाईक अ फ्यू डेज अगो. वेट अ फ्यू मिनिट. वेट अ फ्यू मिनिट्स म्हणजे थोडा वेळ थांब. मी तयार होते, तू थोडा वेळ थांब. लाईक आय विल बी रेडी, वेट अ फ्यू मिनिट्स. आय विल बी रेडी, वेट अ फ्यू मिनिट्स. दे विल बी राईट बॅक. दे विल बी राईट बॅक. दे म्हणजे काय? दे प्लस विलचं कॉन्ट्रॅक्शन. काय आहे? दे प्लस विल चं कॉन्ट्रॅक्शन. ओके. दे विल बी राईट बॅक. चिंता करू नकोस, ते लगेच परत येतील. लाईक डोंट वरी, दे विल बी राईट बॅक. शी इज व्हेरी टॉल. शी इज व्हेरी टॉल म्हणजे ती खूप उंच आहे. तुम्हाला असं बोलायचं की अरे तिच्या वयानुसार ना ती खूप उंच आहे. लाईक शी इज व्हेरी टॉल फॉर हर एज. शी इज व्हेरी टॉल फॉर हर एज. आता आपण उंच बोललोय म्हणून टॉल. तुम्हाला जर लहान हाईटनी छोटी असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता शॉर्ट. आणि जर तुम्हाला असं बोलायचं ना ती उंच आहे ना ती शॉर्ट आहे, मध्यम हाईटची आहे, मग तुम्ही बोला ॲव्हरेज हाईट. ॲव्हरेज हाईट. ओके. तुम्हाला बोलायचं ती मध्यम हाईटची आहे तर तुम्ही बोला शी इज ॲव्हरेज हाईट. तर तुम्हाला बोलायचं ती लहान हाईट म्हणजे तिची हाईट लहान आहे तर शी इज शॉर्ट. आणि उंच आहे तर शी इज टॉल. डू वॉट यू वॉन्ट म्हणजे तुला जे हवं आहे ते कर. असं आपण खूपदा म्हणतो की अरे मला फरक नाही पडत, तुला हवं आहे ते कर. आय डोंट केअर टू वॉट यू वॉन्ट. आय डोंट केअर टू वॉट यू वॉन्ट. व्हॉट्स देअर टू थिंक. विचार करण्यासारखं काय आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणी विचारलं की पाणी प्यायचं असतं की खायचं असतं, ह्याच्यात काय विचार करण्यासारखं आहे का. द आन्सर इज ऑब्वियस. व्हॉट्स देअर टू थिंक. व्हॉट्स देअर टू थिंक. हेल्प मी विथ दिस. मला यात मदत कर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणी होमवर्क दिला आहे, तुम्ही बोलता ना रे मला माझ्या होमवर्कमध्ये मदत कर. हेल्प मी विथ दिस होमवर्क. हेल्प मी विथ दिस होमवर्क. हेल्प मी कॅरी दिस. हेल्प मी कॅरी दिस म्हणजे हे उचलायला माझी मदत कर. फॉर एक्झाम्पल अरे बॅग खूप जड आहे, हे उचलण्यासाठी माझी मदत कर. द बॅग इज व्हेरी हेवी. हेल्प मी कॅरी दिस. द बॅग इज व्हेरी हेवी. हेल्प मी कॅरी दिस. व्हॉट्स युअर ॲपिटाईट लाईक. हा नवीन वर्ड ऐकला असेल तर पुन्हा एकदा बोलूयात आपण. ॲपिटाईट. ॲपिटाईट. ओके. व्हॉट्स युअर ॲपिटाईट लाईक. तुला किती भूक लागली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही हॉटेलमध्ये गेला आहात तर तुम्ही विचारता ना तुला किती भूक लागली आहे, तसं मी ऑर्डर करतो. आय विल ऑर्डर द फूड.
What's your appetite like? I'll order the food. What's your appetite like? Have you told anybody? Have you told anybody? म्हणजे तू कोणाला सांगितलं आहेस का? फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं आहे आपल्या प्लॅनबद्दल तू कोणाला सांगितलं आहेस का? हॅव यू टोल्ड एनीबडी अबाउट आवर प्लॅन? अबाउट आवर प्लॅन. वेअर आर यू फ्रॉम? आता हे फ्रॉमला खूप जण फ्रॉम असंही म्हणतात. फ्रॉम आणि फ्रॉम बोथ आर द करेक्ट प्रोनाउन्सिएशन. ओके, सो वेअर आर यू फ्रॉम म्हणजे तू कुठून आहेस. फॉर एक्झाम्पल तुम्ही बोलायचं आणि मी पुण्यावरून आहे. तू कुठून आहेस? वेअर आर यू फ्रॉम? आय एम फ्रॉम पुणे. आय फॉरगॉट माय पर्स. आय फॉरगॉट माय पर्स म्हणजे मी माझी पर्स विसरले. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं आहे की अरे यार मी माझी पर्स घरीच विसरलेली आहे. ओ नो, आय फॉरगॉट माय पर्स ॲट होम. आय फॉरगॉट माय पर्स ॲट होम. आता घरी आहे म्हणून ॲट होम. तुम्हाला बोलायचं अरे ते शॉपवरतीच विसरले, तर इथे काय ना ॲट shop. At the shop. I forgot my purse at the shop. Okay. Sorry to bother you. म्हणजे काय तर त्रास दिल्याबद्दल माफ कर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं आहे त्रास दिल्याबद्दल माफ कर, पण मला याच्यात मदत करशील का? सॉरी टू बॉदर यू, बट विल यू प्लीज हेल्प मी विथ दिस? विल यू प्लीज हेल्प मी विथ दिस? सॉरी टू बॉदर यू. इज समथिंग बॉदरिंग यू म्हणजे काही त्रास देत आहे का? फॉर एक्झाम्पल कोणतरी खूप निराश दिसते तर तुम्ही विचारता ना काही त्रास देत आहे का? तू खूप निराश दिसतोय. यू लुक अपसेट. इज समथिंग बॉदरिंग यू? यू लुक अपसेट. इज समथिंग बॉदरिंग यू. समथिंग इम्पॉर्टंट केम अप. समथिंग इम्पॉर्टंट केम अप म्हणजे काय? काही महत्त्वाचं काम निघालं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं अरे मला मीटिंग अटेंड नाही करता आली कारण की काहीतरी महत्त्वाचं काम निघालं. Like I couldn't attend the meeting. Something important came up. We are wasting time. म्हणजे आपण वेळ वाया घालवत आहोत. चला सुरू करूयात. आपण वेळ वाया घालवत आहोत. Let's start now. We are wasting time. Let's start now. We are wasting time. Give up bad habits. Give up bad habits म्हणजे काय तर वाईट सवयी सोडून देऊयात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं आता जंक खाणं ना मला सोडायला हवं. लाईक let's give up bad habits like junk food. Old habits die hard म्हणजे जुन्या सवयी सहज जात नाहीत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तो अजून पण उशिरा उठतो, त्याची जुनी सवय काय मोडत नाहीये. He still wakes up late. Old habits die hard. How much is this? How much is this म्हणजे हे कितीचं आहे. फॉर एक्झाम्पल हा टी शर्ट कितीचा आहे? How much is this t-shirt for? दिस इज फॉर 100 रुपीज म्हणजे हे 100 रुपयाचं आहे. तुम्हाला बोलायचं आहे हा टी शर्ट फक्त 100 रुपयाचा आहे. दिस इज फॉर 100 रुपीज ओनली किंवा दिस टी शर्ट इज फॉर 100 रुपीज ओनली. ओके. व्हॉट इज फॉर लंच? व्हॉट इज फॉर लंच म्हणजे जेवायला काय आहे? हे प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती आईला किंवा बायकोला विचारतच असतो की अरे जेवायला काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं आहे मला भूक लागेल, मला खूप भूक लागली आहे, जेवायला काय आहे? I'm very hungry. What is for lunch? लंच वापरलाय कारण की आपण दुपारचं जेवण बोलतो. हे जर रात्रीचं असेल तर डिनर. ओके. व्हॉट इज फॉर डिनर जर रात्रीचं बोलायचं असेल तर. आर यू गोईंग समवेअर? आर यू गोईंग समवेअर म्हणजे तू कुठेतरी चालली आहेस का? म्हणजे तू नवीन कपडे घातले, तू कुठेतरी चालली आहेस का? यू लुक ड्रेस्ड अप. आर यू गोईंग समवेअर? कीप युअर आईज ओपन म्हणजे डोळे उघडे ठेव. अरे रस्ता क्रॉस करताना डोळे उघडे ठेव किंवा बघा डोळे उघडे ठेवून रस्ता क्रॉस कर. कीप युअर आईज ओपन वाईल क्रॉसिंग द रोड. कीप युअर आईज ओपन वाईल क्रॉसिंग द रोड. माय वॉच इजंट गोईंग. माय वॉच इजंट गोईंग. इजंट गोईंग म्हणजे माझं घड्याळ चालत नाही आहे असं. हे इजंट गोईंगच्या ऐवजी तुम्ही बोलू शकता इजंट वर्किंग. ओके. बोथ आर करेक्ट. तुम्हाला बोलायचं अरे मला लेट झाला आहे, माझं घड्याळ काही चालत नाही. आय एम लेट. माय वॉच इज इंट गोईंग. स्टे आउट ऑफ दिस म्हणजे यातून दूर राहा. याच्याशी तुझा काही संबंध नाही आहे, तू यातून दूर राहा किंवा लांब राहा. लाईक दिस इज नॉट युअर मॅटर. स्टे आउट ऑफ दिस. स्टे आउट ऑफ दिस. बी हिअर बाय 7 म्हणजे 7पर्यंत इथे राहा. मूवी 7ला सुरू होणार आहे, 7पर्यंत इथे राहा. लाईक द मूवी स्टार्ट्स ॲट 7.
बी हिअर बाय 7. ओके, तर तुम्हाला हे सगळं समजलं असेल. एक छोटीशी क्विज आहे, त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा आणि जमलंच तर कमेंट सेक्शनमध्ये मला त्याची उत्तरं सांगा. मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर एक थम्स अप द्या, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन शब्दांसोबत. टिल देन, बाय बाय, टेक केअर.